नमस्कार मंडळी, मी आहे पायल आणि तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला माझं साडीचं कलेक्शन दाखवणार आहे आणि ते सुद्धा फक्त पार्टीवेअर साड्यांचंच कलेक्शन दाखवणार आहे आणि काठपदरी साड्यांचं आणि बाकीच्या साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण दोन्ही एकत्र दाखवलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। तर साडी म्हटलं की प्रत्येक लेडीजला साड्या खूपच आवडते आणि मलाही साडींचं खूपच आवड आहे। लग्न आधीही तितकीच आवड होती आणि लग्नानंतरही तितकीच आवड आहे। आणि आज मी तुम्हाला जी पार्टीवेअर साडी दाखवणार आहे त्याच्या मागची प्रत्येक खूप खास आठवण आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि या साडी मागची तर एक लहानपणाची खास आठवण आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करते। लहानपणी जर आईने एखादी नवीन साडी आणली की सर्वात आधी तर ती साडी ओपन करून मी स्वतः नेसायची, कारण मला लहानपणापासूनच एखादी साडी ओपन करून ती स्वतःच नेसणं ते खूप मला आवडायचं। आणि तुम्हाला सुद्धा अशी लहानपणी अशी एखादी खास आठवण साडीच्या बाबतीत आहे का, हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि अजून बऱ्याच काही आठवणी आहेत ते मी तुम्हाला पुढे साडी दाखवताना सांगणारच आहे। तर चला मग आजचं स्पेशल साडी ब्लॉगला सुरुवात करूया आणि आजचा ब्लॉग हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। साडी दाखवण्याच्या आधीच मी सुरुवातीला तुम्हाला अशी साडी दाखवते की जी माझ्या नवऱ्याने मला पहिल्यांदा साडी घेऊन दिली होती, ती साडी मी तुम्हाला सर्वात आधी दाखवते। आणि ती साडी खरंच खूप छान आहे, तुम्हालाही आवडेल आणि त्यामागची काय खास आठवण आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतेच। तर बघा, ही ती साडी आहे, मी ती आता ओपन करून तुम्हाला दाखवते। चला ओपन करूया ही साडी। बघा, ही ती साडी आहे आणि साडीचा कलर बघा दोन कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि अशा कलरची जर साडी असेल ना ती नेसल्यावरती खूप छान दिसते। आणि तुम्ही इथे पाहू शकतात की साडीची डिझाइन पण किती छान आहे आणि तुम्हाला मी अजून मधली डिझाइन दाखवते। तर ही बघा किती छान आहे ना साडीची डिझाइन, आणि घातल्यानंतर इतका छान लुक येतो ना। आणि ह्याचा फोटो असेल तर मी नक्कीच तुम्हाला त्याचा फोटो सुद्धा दाखवते, किती छान वाटते नेसल्यावरती ते पाहू शकतात। आणि ह्याचं कॉम्बिनेशन आहे ना दोन कलर मध्ये, त्यामुळे ही साडी नेसल्यावरती अजून छान वाटते, इथे तुम्ही पाहू शकतात। आणि या साडी मागची खास आठवण अशी आहे की माझं लग्न ठरल्यानंतर एक 5-6 महिन्याने पाडवा आला, तर त्यांनी मला लग्नाआधीच्या पाडव्यामध्ये ही साडी घेऊन दिली होती आणि ही साडी तेव्हा एक 5,000ला घेतली होती आणि ही साडी मला खरंच खूप आवडलेली होती आणि त्यांनी मला हीच साडी घेऊन दिली। आणि बघा डिझाइन पण खूप छान आहे आणि इथे पाहू शकतात की हे ओपन केल्यानंतर इथे दोन कलर मध्ये आहे आणि पूर्ण साडीमध्ये अशी डिझाइन दिलेली आहे, इथे पाहू शकतात किती छान वाटते ना। ही डिझाइनमुळेच अजून साडी छान वाटत आहे, पाहू शकतात ही साडी। आणि असं हे दोन कॉम्बिनेशन मध्ये आहे। आणि तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा। ही फक्त साडी छान नाहीये तर त्याचा ब्लाउज सुद्धा खूप छान आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। इथे पाहू शकतात की त्या साडीवरचा हा ब्लाउज आहे, ब्लाउज वरती पण तशी डिझाइन दिलेली आहे, हाताकडे पण अशी बॉर्डर आहे, खूप छान वाटते। तर हा फ्रंट साइड आहे आणि हा बॅक साइडला पण डिझाइन दिलेली आहे, इथे पाहू शकतात की साडी आणि ब्लाउज दोन्ही खूप छान आहे। आणि तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर ही दुसरी साडी आहे, ती सुद्धा पार्टी वेअर साठी खूप छान आहे। रात्रीचं जर फंक्शन असेल ना की ही साडी खूप छान वाटते। तर चला मी तुम्हाला ही ओपन करून दाखवते। आणि हे बघा, ही ती साडी आहे आणि कलर बघा साडीचं किती छान आहे ना। आणि रात्रीचं एखादा फंक्शन जर अटेंड करायचं असेल ना की अशा साड्या छान वाटतात नेसल्यानंतर। आणि इथे तुम्ही त्याची डिझाइन पण पाहू शकतात किती छान आहे। आणि ही साडी मी माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न होतं, रात्रीचं लग्न होतं आणि तेव्हा मला पार्टी वेअर असं लुक करायचं होतं, तेव्हा मी ही साडी घेतली होती आणि ही साडी तेव्हा मला एक 7,000ला पडली होती आणि खरंच खूप छान आहे। आणि ह्याचा सुद्धा फोटो आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते की ही साडी नेसल्यानंतर किती छान असा लुक येतो। आणि ही साडी ना लग्नामध्ये सगळ्यांनाच खूप आवडली होती आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं सुद्धा होते की ही साडी तुम्ही कुठून घेतली आणि तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा। आणि ह्याचा ब्लाउज सुद्धा खूप छान आहे, ते सुद्धा दाखवते।
आणि बघा हा त्या साडीवरचा ब्लाऊज आहे आणि ही बॅक साईड आहे आणि ही साडीचं बॅक साईडला ब्लाऊजला पण खूप छान असं डिझाईन दिलेली आहे, हातावरती पण डिझाईन आहे, त्यामुळे हा ब्लाऊज सुद्धा घातल्यावरती खूप छान वाटतो. आणि ते पाहू शकतात की मी ह्या पॅटर्नमध्ये अशा पॅटर्नमध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर ही एक साडी आहे आणि इथे पाहू शकतात की ह्या साडीचा ना कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. इथे तुम्ही पाहू शकतात. आणि ह्या साडीचं मटेरियल आहे ते खूपच सॉफ्ट आहे, इथे तुम्ही पाहू शकतात. आणि अशा सॉफ्ट साड्या नेसायला बऱ्या पडतात. आणि ही साडी मला माझ्या मैत्रिणीने माझ्या लग्नाला मला दिली होती आणि ही साडी माझी घालून सुद्धा झाली आहे. ह्याचा फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखवते की ही साडी नेसल्यानंतर किती छान लुक येतो. आणि ही साडी मी पहिल्यांदा ना गुढीपाडव्याला नेसली होती आणि खरंच खूप छान वाटते. आणि ही साडी तर मला खूपच आवडते. तुम्हाला पण आवडते का हे नक्की कमेंट करून सांगा मला. आणि ह्या साडीचा कलर ना कलरफुल असल्यामुळे ना रात्रीच्या फंक्शनमध्ये सुद्धा ही साडी नेसून गेली ना की खूप छान लुक येतो. आणि ह्याचा जो ब्लाऊज आहे ना तो सुद्धा असं ग्रीनच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे, त्यामुळे ग्रीन आणि हा कलरफुल साडीचा कलर, त्यामुळे ही साडी अजून छान दिसते. त्यानंतर आहे ही साडी, ही सुद्धा पार्टी लुकसाठीच आहे आणि रेडमध्ये खूप छान वाटते. आणि इथे तुम्ही डिझाईन पाहू शकतात त्याची. आणि मला कधीपासून ना रेडमध्ये एक अशी साडी घ्यायचीच होती, कारण ना पार्टी लुक करायचं असेल आणि रात्रीच्या फंक्शनमध्ये जायचं असेल ना की रेड कलर खूप छान वाटतो. आणि ही साडी मी ऑनलाईन घेतली होती, तर मला ही ऑनलाईन साडी एक 1,500पर्यंत पडली होती. आणि खरंच खूप छान वाटते आणि मटेरियल पण ह्याचं खूपच असं सॉफ्ट आहे. आणि ही अजूनपर्यंत मी साडी नेसली नाहीये, लवकरच ही साडी सुद्धा नेसणार आहे. आणि ह्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा रेड आहे, तर तो काही मी शिवणार नाहीये, कारण माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज आहे रेड कलरचा, तो ह्याच्यावरती होईल. किंवा मी ब्लॅक ब्लाऊजवर पण ही साडी नेसू शकते. ब्लॅक आणि रेड हा कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतो. आणि ह्या साडीवरती मी ब्लाऊज ना स्लीवलेस घालणार आहे, त्याच्यावरती हा मी लुक करणार आहे. आणि लवकरच मी ही साडीसुद्धा घालणार आहे एखाद्या फंक्शनमध्ये. आणि खूप अशी हलकी फुलकी साडी आहे, तर ही खूप छान वाटेल घातल्यानंतर. आणि तुम्हाला सुद्धा ही रेड कलरमध्ये ही साडी आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा अशा पॅटर्नमध्ये ही साडी आहे का ते सुद्धा सांगा. त्यानंतर आहे ही साडी आणि ही साडी खरंच मला खूप आवडते. इथे तुम्ही पाहू शकतात की ही आत्ताच हातावर घेतली आहे तरी किती छान वाटते. आणि रात्रीच्या वेळेला जर ही साडी जर मी घालून गेली ना तर सगळेजण मलाच बघतील. आणि साडीचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि सॉफ्ट मटेरियल आहे, इथे तुम्ही पाहू शकतात. आणि अजूनपर्यंत मी ही साडी नेसली नाहीये, लवकरच मी ह्या साडीचं ब्लाऊज पण शिवणार आहे आणि ही साडी मी लवकरच घालणार आहे. आणि या साडीमागची खास आठवण अशी आहे की लग्नानंतर घरी बोलवलं जातं जेवायला, तेव्हा मला ही साडी माझ्या काकसासूच्या आईने दिली होती. आणि खरंच सांगते की त्यांनी ना मला सांगितलं की तू स्वतः शॉपमध्ये चल आमच्यासोबत आणि तुझ्या आवडीची तुला साडी घ्यायची आहे. आणि जेव्हा शॉपमध्ये गेलो आणि जेव्हा ही साडी काढली ना, मलाही ही साडी खूप आवडली आणि माझ्यासोबत होते त्यांनाही खूप ही साडी आवडली, कारण बघताच क्षणी ही आवडणारी साडी आहे, इथे पाहू शकतात. आणि ह्या साडीला अशी डिझाईन आहे आणि ही साडी तर मला बघताच क्षणी खूप आवडली. त्यानंतर काही साड्या काढल्या त्याकडे माझं लक्षच नव्हतं, फक्त ह्या साडीकडेच होती, कारण एखादी वस्तू आवडली का मग तीच आपल्याला आवडते. पण जेव्हा ही प्राइस मी विचारली ह्या साडीची तर जास्त होती आणि आपल्याला दुसऱ्यांकडून ही साडी मिळत आहे, तर आणि इतकी महाग साडी कशी घ्यायची. तर तेव्हा ही साडीची प्राइस होती 4,000ची. तर मी म्हटलं की नको, ही मला नको साडी, मी दुसरी बघते. पण त्यांनी सांगितले की नाही, तुला हीच आवडली आहे ना साडी तर तुला हीच घ्यायची आहे, तुला प्राइसकडे बघायची गरज नाही आहे. आणि तेव्हा त्यांनी मला ही 4,000ची साडी घेऊन दिलेली आहे. आणि खरंच सांगायचे तर माझी काकसासूची जी आई आहे ना, त्यांचा आमच्यावरती खूप जीव आहे, खूपच प्रेमळ आहे. आणि त्यांनी मला ही अशी साडी, पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला ही साडी दिली होती आणि लगेचच मी ही साडीसुद्धा घालणार आहे. त्यानंतर आहे ही ऑफ व्हाईटमध्ये आणि इथे तुम्ही पाहू शकता की ह्याचं मटेरियल पण खूप असं सॉफ्ट आहे आणि नेसल्यावरती पण ना खूप अशी हलकी फुलकी वाटते. आणि इथे असं पिंकमध्ये ना अशी फ्लावरची डिझाईन दिलेली आहे आणि खरंच खूप छान वाटते. ही सुद्धा मी साडी नेसलेली आहे आणि ही पण नेसल्यावरती साडी खूप छान वाटते, इथे तुम्ही पाहू शकतात की. आणि ऑफ व्हाईट साडी पण घातल्यानंतर ना त्याचा खूप असं रिच लुक येतो.
ते पाहू शकतात तुम्ही। आणि ह्याचा सुद्धा मी तुम्हाला फोटो दाखवते की ही साडी नेसल्यावरती ह्याचा कसा लुक येतो। जर असेल तर नक्की दाखवते, नसेल तर मग मी नाही दाखवू शकत। तर इथे तुम्ही पाहू शकतात। आणि ही साडी ऑफ व्हाईट मध्ये आहे, पण ह्याचा ब्लाऊज आहे ना तो पिंक मध्ये दिलेला आहे। तर पिंक आणि ऑफ व्हाईट ह्या कॉम्बिनेशन मध्ये तर विचार करा साडी नेसल्यावरती त्याचा लुक किती छान वाटेल। आणि ही साडी मी रात्रीच्या फंक्शन मध्ये घातलेली, तर खरंच खूप छान वाटत होती, खूप छान लुक आला होता, ते पाहू शकतात। आणि तुम्हाला सुद्धा ही साडी आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा। त्यानंतर आहे ही साडी, आणि ही साडी पण खूप छान वाटते। आणि इथे तुम्ही पाहू शकतात की साडीला ना असं वर्क केलेलं आहे पूर्ण साड्यांमध्ये। तर त्यामुळे असं वर्क केलेल्या साड्यांना रात्रीच्या फंक्शनमध्ये अजून छान वाटते। आणि ही साडी मी दिराच्या हळदीला घातली होती सकाळी, तर ही मला एकदा रात्रीच्या फंक्शनमध्ये सुद्धा घालायची आहे। आणि ह्याचा सुद्धा फोटो आहे, मी तुम्हाला नक्की शेअर करते की ही साडी घातल्यानंतर ह्याचा लुक कसा येतो। इथे तुम्ही पाहू शकतात। आणि खरंच खूप छान वाटते, ह्याचं पण मटेरियल खूप सॉफ्ट आहे। असं ह्या साडीचा जो ब्लाऊज आहे तो सेम असंच कलरचा आहे, आणि त्याला सुद्धा सर्व ठिकाणी असं वर्क केलेलं आहे ब्लाऊज मध्ये। तर असं वर्क असल्यामुळे तो ब्लाऊज पण खूप छान वाटतो घातल्यानंतर। आणि ही साडी मी एक 4000ला घेतली होती, इथे तुम्ही पाहू शकतात। आणि इथे असं बॉर्डर मध्ये पण अशी डायमंडचंच वर्क केलेलं आहे, त्यामुळे हे अजून छान वाटते घातल्यानंतर, इथे पाहू शकतात तुम्ही। त्यानंतर आहे ही साडी, आणि ही साडी तर मला खरंच खूपच आवडते, कारण ह्या साडीचा कलर खूप छान आहे। आणि कॉम्बिनेशन मध्ये ना पिंक असं त्याला ब्लाऊज दिलेला आहे। तर ही साडी घातल्यानंतर खरंच खूप छान वाटते, आणि कलर पण खूप असं डिसेंट आहे ना, त्यामुळे डिसेंट लुक सुद्धा येतो ही साडी घातल्यानंतर। आणि खूप असं मटेरियल पण सॉफ्ट आहे, हलकी फुलकी आहे, नेसायला पण खूप छान वाटते ही साडी। आणि ह्या साडीवरती जो मिरर वर्क केला आहे ना, तो ब्लाऊजवर पूर्ण ब्लाऊजवरती असं मिरर वर्क केलेला आहे, तर तो ब्लाऊज पण खूप छान वाटतो। आणि त्याचा मी पॅटर्न पण खूप छान शिवलेला आहे। ह्याचा फोटो असेल तो मी नक्की तुम्हाला दाखवते। तर तुम्ही इथे पाहू शकतात की ना की हा साडी नेसल्यावरती त्याचा खरंच खूप छान लुक येतो। आणि ही साडी मी 2-3 वेळा नेसून झालेली आहे। आणि ही साडी मी केव्हा घेतलेली, जेव्हा माझं लग्नाच्या वेळेला मी साड्यांची शॉपिंग करत होती, तेव्हा ही साडी मला खूपच आवडलेली, आणि तेव्हा मी ही साडी घेतली होती। आणि ही तेव्हा मला एक 2000ला ही साडी पडली होती, कारण दिसायला ही साडी 2000ची वाटत नसेल, पण खरंच सांगते की ही साडीचा मटेरियल आणि डिसेंट आहे, त्यामुळे ही साडी मला 2000ला पडली होती। आणि तुम्हाला सुद्धा अशा कलरच्या साडी आवडतात का हे नक्की मला कमेंट करून सांगा। त्यानंतर ही साडी जी माझी ना सगळ्यात फेवरेट आहे, ही साडीचा कलर मला खूप आवडतो। इथे तुम्ही पाहू शकतात की साडीचा कलर किती छान आहे ना। मध्येच ना असं वेल्वेटच्या साडीचा खूप ट्रेंड आलेला, तेव्हा मी ही साडी घेतलेली। आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप छान वाटते, आणि ह्याचा ब्लाऊज खूप छान आहे। आणि तुमच्याकडे सुद्धा अशी वेल्वेटच्या पॅटर्न मध्ये साडी आहे का हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि ही साडी नेसल्यानंतर ना खरंच खूप छान लुक येतो। आणि जेव्हा मी ह्या साडीमध्ये हा कलर पाहिला ना, त्याच क्षणी मला हा कलर खूप आवडलेला, आणि साडीमध्ये तर मला हा कलर खूपच आवडतो। आणि ह्याचा फोटो सुद्धा आहे, ही एकदाच मी साडी नेसलेली आहे आतापर्यंत, आणि त्याचा सुद्धा मी तुम्हाला फोटो दाखवते की ही साडी नेसल्यानंतर ह्याचा लुक किती छान येतो। आणि हा बघा त्या साडीवरचा ब्लाऊज आहे, ब्लाऊज ना पूर्ण असं वर्क केलेलं आहे। साडी पूर्ण प्लेन मध्ये आहे, पण ब्लाऊज जो आहे तो पूर्ण असं वर्क केलेला आहे, आणि खरंच खूप छान वाटते नेसल्यावरती। आणि ह्या ब्लाऊजचा बॅक साईड बघा, तर मी अशा पॅटर्नचा हा ब्लाऊज शिवलेला आहे, आणि खरंच खूप छान वाटते नेसल्यानंतर। दोन्ही बाजूला अशी हे पॅटर्नचं वर्क केलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आणि खरंच खूप छान वाटते ही साडी नेसल्यानंतर, मला तर खूपच आवडते ही साडी। आणि तुम्हाला सुद्धा आवडली का हे नक्की मला कमेंट करून सांगा। आणि ही साडी ना मला एक 3500 पडली होती, आणि खरंच खूप छान आहे। त्यानंतर आहे अजून एक फॅन्सी साडी, जी पार्टी लुकसाठी परफेक्ट आहे। चला तर ही तुम्हाला मी ओपन करून दाखवते, आणि तुम्हाला सुद्धा ही साडी खूपच आवडेल। त्यानंतर
त्याच्यानंतर आहे ही साडी आणि खरंच सांगते ही साडी खूप छान वाटते नेसल्यानंतर आणि ह्या साडीचा कलर पण खूप छान आहे. पार्टी लुकसाठी तर असा कलरची साडी तुम्ही नेसली ना की त्या पार्टी लुकमध्ये सगळे तुमच्याकडेच बघतील. आणि ह्या साडीचा जो वर्क आहे तो पण खूप छान आहे, इथे तुम्ही पाहू शकतात. आणि पूर्ण साडीमध्ये वर्क केलेलं आहे. आणि ही साडी मी माझ्या दीराच्या लग्नामध्ये घेतलेली आणि त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवते की ही साडी नेसल्यानंतर ह्याची लुक किती छान येतो. आणि रात्रीच्या वेळेला तर ही साडी नेसल्यानंतर ना सगळ्यांची नजर तुमच्यावरच पडेल, कारण इतका त्याचा लुक छान येतो. आणि कलर मला खूप आवडला, ह्या साडीचा कलर पाहू शकता तुम्ही. आणि वर्क पण खूप छान केलेलं आहे. आणि ह्या साडीची प्राइस आहे 10,000. जेव्हा मी ही साडी लग्नामध्ये नेसलेली, बऱ्याच जणांनी मला विचारलेलं की ही साडी तू कुठून घेतली, खूप छान वाटते, खूप छान कलर आहे असं. आणि तुम्हाला सुद्धा ही पार्टी वेअरची साडी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. खरंच सांगते खूप छान आहे. ह्याचा ब्लाऊज पण तुम्हाला दाखवते, तो पण खूप छान आहे. आणि हा आहे त्या साडीवरचा ब्लाऊज. तर बॅक साईड आहे, हे बॅक साईडला पण अशी वर्क केलेलं आहे ब्लाऊजवरती पण, आणि असं हाताच्या बॉर्डरला पण आहे. आणि खरंच ब्लाऊज पण खूप छान आहे. तर तुम्हाला पण ही साडी आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा. तर असा होता माझा पार्टी वेअर साड्यांचा कलेक्शन. माझ्याकडे साड्यांचा कलेक्शन भरपूर आहे. काठपदरी साडी आहेत, कॉटनमध्ये साड्या आहेत, डेली यूजच्या साड्या आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या माझ्याकडे आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे. आणि तुम्हाला माझ्या पार्टी वेअर साडी कलेक्शनमध्येच कोणती साडी जास्त आवडली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून माझ्या साडीचं कलेक्शनचं ब्लॉग पाहायला आवडेल का हे सुद्धा सांगा. आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला या चॅनलवरती रेसिपीसोबतच ब्लॉग, फॅमिली ब्लॉग आणि असे छान छान कलेक्शनचे ब्लॉगसुद्धा पाहायला मिळतील. आणि चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान ब्लॉगसोबत. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.